नमस्कार रसिक श्रोते हो. आज एक सुरेख गोष्ट म्हणा, किस्सा म्हणा किंवा अतिशय छान मेसेज म्हणा ऐकणार आहोत. कॉन्टॅक्ट आणि कनेक्शनमध्ये नेमका काय फरक? कॉन्टॅक्ट आणि कनेक्शनमध्ये नेमका काय फरक? घटना न्यूयॉर्कमधली आहे. एका भारतीय साधूचे तिथे व्याख्यान झाले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले. त्यातील एकाने साधूंना विचारले, साधू महाराज, तुम्ही आत्ताच्या व्याख्यानात संपर्क आणि लगाव म्हणजेच कॉन्टॅक्ट आणि कनेक्शन यावर बोललात, पण ते गोंधळात टाकणारं आहे. या दोन्हींमध्ये नेमका फरक काय? साधूने मंद स्मित केले आणि उत्तर देण्याऐवजी वेगळेच प्रश्न त्यांनी त्या पत्रकाराला विचारायला सुरुवात केली. साधू म्हणाले, तुम्ही न्यूयॉर्कचे रहिवासी का? पत्रकार म्हणाले, येस, का हो? त्यावर साधू म्हणाले, घरी कोण कोण असतं? आपल्या प्रश्नाचे उत्तर टाळण्यासाठी साधूबाबा असं काहीतरी वेगळं विचारत आहेत असं त्या पत्रकाराला वाटलं. कारण त्याचा प्रश्न सार्वजनिक होता आणि साधू तर खाजगी काहीतरी विचारत होते. तरी मूळ प्रश्नाचे उत्तर मिळण्याच्या आशेने तो पत्रकार उत्तरं देत गेला. तो म्हणाला, माझी आई आता नाही आहे, वडील आणि आम्ही तिघे भाऊ बहीण. सगळ्यांची लग्न झाली आहेत, सेपरेट बंगले असून सर्व सेटल आहेत. त्यावर साधू महाराज म्हणाले, तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलता का? आता मात्र त्या पत्रकाराला थोडा राग यायला लागला. साधूंनी पुन्हा विचारले, तुम्हाला वडिलांशी तुम्ही शेवटचे कधी बोललात? काही आठवत आहे का? पत्रकाराने राग आवरत सांगितले, बहुतेक 1 महिना झाला असावा. त्यावर पुन्हा साधूंनी विचारले, तुमच्या बहीण भावांची नेहमी गाठभेट होते का? एक कुटुंबीय म्हणून तुम्ही शेवटचे कधी एकत्र भेटलात? आता मात्र पत्रकाराच्या कपाळावर घाम यायला लागला. ही मुलाखत कोण आणि कोणाची घेते? तरी त्याने उत्तर दिले, गेल्या वर्षीच्या क्रिसमसमध्ये आम्ही भेटलो होतो. त्यावर साधूंनी पुन्हा प्रश्न विचारला, त्यावेळी तुम्ही किती दिवस एकत्र होतात? आता मात्र पत्रकार थोडे हळवे झाले आणि म्हणाले, आम्ही 3 दिवस एकत्र होतो. त्यावर साधूंनी पुन्हा प्रश्न केला, तुम्ही बहीण भावांनी त्या काळात किती वेळ वडिलांच्या अगदी जवळ बसून घालवलात? आता मात्र पत्रकार थोडे लाजिरवाणे होऊन खाली मान घालून कागदावर काहीतरी रेघोट्या मारत बसले. साधू पुन्हा म्हणाले, तुम्ही तुमच्या वडिलांसोबत नाश्ता, दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण कधी केलं आहे का? वडिलांना कधी विचारलं आहे, तुम्ही कसे आहात? आईच्या निधनानंतर ते एकटे जगत होते, तर त्यांनी कसा वेळ घालवला असेल? असं म्हणत त्या साधूंनी पत्रकाराला आपुलकीने जवळ घेतलं आणि म्हणाले, बेटा, नाराज होऊ नकोस, लाजिरवाणा पण होऊ नकोस. तुला असं नकळत दुखावल्याबद्दल उलट मी तुझी माफी मागतो. पण तुझ्या मूळ प्रश्नाचे उत्तर यातच आहे. तू तुझ्या वडिलांच्या फक्त कॉन्टॅक्टमध्ये आहेस. मात्र तुझं त्यांच्याशी कोणतंही कनेक्शन नाही आहे. यू आर नॉट कनेक्टेड टू हिम. आणि वडील संपर्कात असणं वेगळं आणि त्यांच्याशी लगाव असणं वेगळं. कारण कनेक्शन हे नेहमी आत्म्याशी होत असते. एकत्र बसणं, भोजन, सहवास, एकमेकांची काळजी घेणं, डोळ्यांनी संपर्कात नव्हे तर डोळ्यांची भाषा ओळखून त्यानुसार प्रतिसाद देणं, आपुलकीचा स्पर्श
हात हातात घेणं, हे सगळं कनेक्शनमध्ये येतं, कॉन्टॅक्टमध्ये नाही. तुम्ही तुमची भावंडं, वडील यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहात, पण कोणतेच कनेक्शन आपसात नाही. आता मात्र पत्रकाराच्या डोळ्यात पाणी आले. एक चांगला धडा गिरवून दिल्याबद्दल आभार मानून पत्रकार त्यांना नमस्कार करून निघून गेले. आज आपल्या भोवताली बहुतेक असंच दिसतंय. रसिक हो, आपण आपले सख्खे नातेवाईक, आपले मित्रमंडळी, आपले शेजारी, आपले सहकारी, समाज सर्व फक्त कॉन्टॅक्टमध्ये ठेवतो आणि गरज पडली की लगेच कनेक्शन जोडतो. सर्व एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, पण कुणाशी कनेक्शन म्हणजेच लगाव असा नाही. कसला संवाद नाही, कसल्या चर्चा नाहीत. सगळे स्वमग्न झालेत. आपण वरचेवर बदलत चाललोय, हेच खरं आहे. इतक्या वर्षांचे आपले संस्कार, आई वडील, गुरुजींनी शिकवलेलं ते सगळं विसरलं जातंय. कुणाला जवळ करायचं, कधी जवळ करायचं हे चांगलंच समजायला लागलंय. प्राधान्य कशाला द्यायचं हा भावनिक व्यवहार आपण चांगलाच अंगीकारला आहे. गरज पडेल तेव्हा बघू ही वृत्ती आपण चांगली जोपासली आहे. वाटलं तर प्रतिसाद द्यायचा, नाहीतर मोबाईल सायलेंटवर होता म्हणून सोयीचं आणि ठेवणीतलं उत्तर तयार ठेवायचं. रसिक हो, दाहक असलं तरी हे सत्य आहे. संपर्क, संवाद वाढवणं, एकमेकांना समजून घेणं, जाणून घेणं म्हणजेच खरं कनेक्शन. आणि बरं का रसिक हो, वरील जी आपण गोष्ट ऐकली, ती घटना ऐकली, त्यातले साधू बऱ्याच जणांना ओळखू आले असतीलच, पण हे साधू दुसरे तिसरे कोणी नसून आपले स्वामी विवेकानंद होते. तेव्हा ही गोष्ट, हा किस्सा किंवा घटना आपल्याला कशी वाटली आणि नक्कीच या घटनेतून आपण काय शिकलो, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. मनापासून धन्यवाद.